नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या पिठापासून नूडल्स। त्यासाठी मी इथे एक टोमॅटो, एक कांदा आणि एक शिमला मिरची घेतली आहे आणि शिल्लक राहिलेल्या गव्हाचं पीठ। आता आपल्याला येथे गरम पाणी लागणार आहे, ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ या पद्धतीने सोऱ्यातून पाडून घ्यायचं आहे आणि आता ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे व एका चाळणीमध्ये काढून ते त्याच्यावर गार पाणी ओतून ते आपल्याला चांगलं गार करून घ्यायचं आहे। आणि आता इथे कढईमध्ये मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो टाकून चांगलं फ्राय करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकून घेतले आहे। आता त्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकून घेत आहे आणि शेजवान सॉस टाकून घेत आहे। असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे नूडल्स एकदा करून बघा, बाहेरचे विकत आणण्यापेक्षा हे नूडल्स पौष्टिक आणि चविष्ट होतात। थँक्यू। हे बघा या पद्धतीने।